सासू सुनाची भांडण तंटे, एकमेकाचा द्वेष जे वाढत चाललाय त्याला कारणीभूत एकटी सून नाही तर सासू सुद्धा कुठेतरी कारणीभूत आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते, म्हणजे की समजा एखाद्या बाईला विचारायचं, जी सासू आहे तिला विचारायचं, तिला म्हणायचं की तुमची सून कशी आहे हो? तर पहिल्या शब्दात म्हणते सून अजिबात चांगली नाही. का चांगली नाही? तर रोज सकाळी लेट उठते, झोपेतून लवकर उठत नाही, उशिरा उठते. वरून माझ्या लेकाला कामाला लावते, काही काही गोष्टी हाताखाली हे द्या ते द्या म्हणून पोराला हाताखाली कामाला लावते. वरून रोज कुठेतरी थोड्या थोड्या दिवसाला बाहेर फिरायला घेऊन जाते पोराला माझ्या सारखी. बाहेर हॉटेलवर कधी जेवायला चला म्हणते. फार वाईट आहे म्हणते सून. मग त्या ठिकाणी त्या बाईला विचारायचं तुमचा जावई कसा आहे म्हणून विचारायचं. मग काय म्हणते, जावई अगदी हिऱ्यासारखा भेटलाय म्हणते, असा देव माणूस भेटलाय ना. का हो? ती सांगते माझा जावई एवढा चांगला आहे की माझ्या लेकीला सकाळी अजिबात लवकर उठू देत नाही. माझी मुलगी सकाळी मस्त 8-9 वाजेपर्यंत झोपते आणि माझा जावई स्वतः चहा करून माझ्या लेकीला आयता चहा देतो. त्यानंतर माझ्या लेकीची इच्छा झाली पाणीपुरी खायची, लगेच जावई तिला पाणीपुरी खायला घेऊन जातो. लेकीची इच्छा झाली आज कुठंतरी फिरून येऊत, माझा जावई लगेच तिला फिरायला घेऊन जातो. लई हिऱ्यासारखा जावई भेटला. म्हणजे भेदभाव आला का नाही? म्हणजे लेकीनं सुखात राहावं आणि सुनानं कसं पण ॲडजस्ट करावं, हे जे भेदभाव असतो ना ते कारण आहे. म्हणून सुनाला सुद्धा आपली लेक समजावं. जसं लेकीनं सुखात राहावं वाटतं तसं सुनानंही सुखात राहावं. जसं